श्री गुरुभ्यो नमः. श्री हरये नमः. व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः. अभ्रमं भंगरहितं अजडं विमलं सदा आनंदतीर्थमतुलं भजे तापत्रयापहं. नमस्कार श्रोते हो. श्री पूर्णप्रज्ञदर्शन या मूळ कन्नड ग्रंथाच्या मराठी अनुवादाच्या 23व्या भागात मी पुष्पा पुराणिक आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आजचा आपला पहिला मुद्दा आहे ज्ञाननिधींचा स्नान सोहळा. श्री पूर्णप्रज्ञांकडून या प्रकारे पाठप्रवचनादी कार्ये बद्रीनारायणाच्या सानिध्यात राहून बद्री निवासी होत होती. ते प्रतिदिनी अरुणोदय काळी अलकनंदेमध्ये स्नान करीत. या समयी अलकनंदे तर डुंबणे तर दूर राहिले, साधा जलस्पर्शही अत्यंत कठीण असतो. जन त्यासाठी पुढे येत नसतात. स्नान म्हणजे नुसते पाण्यात डुबकी मारून वर येणे नव्हे आणि नुसतेच डुंबल्यासारखे करणे तर नव्हेच नव्हे. श्री मध्वकृत सदाचार स्मृती या ग्रंथात उल्लेख केल्याप्रमाणे अनेक मंत्रपठण करीत दीर्घ काळापर्यंत नदीत डुंबून राहिले पाहिजे. शेवटच्या टप्प्यात जलात डुंबून राहून 3 वेळा अघमर्षण सूक्ताचे पठण केलेच पाहिजे. तसे केले तरच ते पूर्ण स्नान होय. अलकनंदा नदीमध्ये अशा प्रकारचे पूर्ण स्नान एकदा करणे ही आणि तेही भर दुपारी कल्पनातीत आणि अशक्य कोटीतील गोष्ट होय. परंतु या प्रकारचे स्नान अरुणोदय काळी महिनाभराहूनही अधिक कालापर्यंत प्रतिदिनी करण्याची असाधारण महती ही श्री पूर्णप्रज्ञांची. श्री मध्व हे वायुदेवांचा अवतार असण्याबद्दलचे हे प्रमुख निदर्शन होय. परिपूर्ण रूपातील पाठप्रवचने, ग्रंथरचनादी अन्य प्रमुख कार्यांव्यतिरिक्त शास्त्रोक्त पद्धतीने अलकनंदा स्नान करणे ही सुद्धा केवळ ऋजुगणांना साध्य होणारी गोष्ट आहे, हे येथील मर्म होय. या प्रकारच्या थक्क करून सोडणाऱ्या स्नानानंतर आह्निके, देवार्चना आणि पुन्हा पाठप्रवचने. भोजनाचे नावच नाही. संपूर्ण निराहार आणि त्याचबरोबर काष्ठ मौनव्रत. पाठप्रवचनादी व्यतिरिक्त अन्य कुठल्याही कारणासाठी चुकूनही तोंड उघडायचे नाही. या प्रकारे निराहार राहून करण्यात येणाऱ्या उपवासाबरोबर मौनव्रतही साधण्यात येत असल्यामुळे शास्त्रांनी त्यास काष्ठमौन म्हणून संबोधले आहे. शरीरातून वायुदेव निघून गेल्यावर अन्य सकल जीव काष्ठवत होऊन मौन होतात. परंतु स्वयं वायुदेव असणाऱ्या श्री मध्वगुरूंना असे व्रत सहज शक्य होते. या व्रताचरणाने देहशुद्धीचे महत्त्व त्यांनी साधकांना दाखवून दिले. सकल पावित्र्यातील पावित्र्य म्हणजे भगवंत. भगवंताच्या स्मरण, ध्यान, मनन, दर्शनादींसाठी आपण देह, आपले मन कितीही शुद्ध आणि पवित्र ठेवले तरी ते कमीच. मनाच्या, देहाच्या शुद्धीसाठी सतत प्रयत्न चालू राहिले पाहिजेत. तीर्थस्नान, उपवास आदी व्रते ही त्यासाठी असणारी काही साधने होत. अशा प्रकारच्या परिशुद्धीने मात्र भगवत दर्शनाचा योग साधता येतो. पाठप्रवचनादी ही साधने असली तरी त्यांचे प्रधान अंग म्हणजे त्यातून वाणीशुद्धी आणि मनशुद्धी होते. साक्षात परमपावनरूप असणाऱ्या वायुदेवांच्या या आचरणाचे रहस्य ते हेच होय. पुढील मुद्दा आहे भगवंत वेदव्यासांचे
उत्तर बद्रीला येण्यासाठी आवाहन. 48व्या दिवशी श्री माधवांचे काष्ठ मौन व्रत संपन्न झाले. त्या रात्री तिथे स्वतः वेदव्यासांचे आगमन झाले. तिथे प्रकट झालेल्या दैदिप्यमान प्रकाशी श्री वेदव्यासांच्या आगमनाचे द्योतक होते. येता क्षणीच त्यांनी थेट पूर्णप्रज्ञांसमवेत संभाषण सुरू केले. ते पुढीलप्रमाणे: आपणास उत्तर बद्रीला येण्यासाठी आमंत्रित करावयास आम्ही येथे आगमन केले आहे. आपण तेथे आमच्या आश्रमात यावे. त्यांचा संवाद ऐकण्याचे भाग्य शिष्यांचे नसले तरी सभोवताली पसरलेला हा दैदिप्यमान प्रकाश श्री वेदव्यासांच्या आगमनाचे द्योतक असल्याचे त्यांनी जाणले. त्याच वेळी उगवतीच्या दिशेला उगवत्या भास्कराचे दर्शन झाले. मध्वरूपी भास्कर उत्तरेच्या दिशेने आगेकूच करण्याचे संकेत जणू त्यातून मिळाले. जाण्याची सिद्धता करीत असतानाच आपल्या शिष्याबद्दल असणाऱ्या जिव्हाळ्या पोटी त्यांनी शिष्यांना एक संदेश दिला. मौन धारणेमुळे न उच्चारता लिहूनच त्यांनी तो संदेश शिष्यांपर्यंत पोहोचविला. संस्कृतातील या संदेशाचा अर्थ पुढीलप्रमाणे. संदेश असा होता: या बद्री सम पापनाशक क्षेत्र अन्य नाही. या गंगे सम पावन तीर्थ अन्य दुसरे नाही. विष्णू सम पावन दैवत अन्य कोणतेही नाही. आणि आमच्या या वाणी इतका हितकर अन्य कोणताही संदेश नाही. आता आम्ही व्यासरूपी भगवंताच्या भेटीस निघालो आहोत. आमचे पुन्हा माघारी परतणे त्या भगवंताच्या इच्छेनुसार ठरेल. आपले साऱ्यांचे मंगल होवो. शिष्यवृंदांची दृष्टी सदैव गुरूंच्या वाटेकडे लागून राहिली. त्यांच्यासाठी गुरुच भगवंत होते. तसे असल्यामुळेच गुरूंचा संदेश ते समजू शकले. त्यावेळी उद्भवलेल्या दुःखाला पारावार नव्हता. आपल्या गुरूंमध्येच भगवंताला पाहणाऱ्या त्या शिष्यांच्या गुरुनिष्ठेमुळे आता गुरुविरह सोसताना आपल्या शरीरातील प्राणच जणू उडून गेल्यासारखे त्यांना वाटले. पूज्य गुरुवर्य, आम्हाला अनाथ करून आपण इथून जाऊ नये असे शब्द त्यांच्या तोंडात होते, पण ते ओठावर आले नाहीत. यामुळे गुरूंच्या संकल्पाला विरोध दर्शविला गेला असता आणि त्यातून गुरूंचा रोष ओढवून घेणे त्यांना नको होते. खरी गुरुभक्ती ती हीच. केवळ स्वार्थाच्याच चिंतनात मग्न राहून गुरूंना संमत नसणारे आचरण साधन मार्गात विघ्नरूपी अडसर ठरतात. साधनेच्या प्रत्येक टप्प्यात सतर्कता बाळगली तरच गुरूंचा आशीर्वादरूपी प्रसाद लाभतो. अशा गुरुप्रसादाची प्राप्ती हरिप्रसाद मिळविण्याचे साधन ठरते. या गोष्टीची जाणीव नसल्यामुळेच आपली सारी साधना काही जण शून्यवत करून घेतात. या कारणानेच मध्वशिष्यांची चरित्रे देखील मध्वचरित्रासारखीच उद्बोधक ठरतात. श्री भारती रमण मुख्य प्राणांतर्गत श्रीकृष्ण अर्पणमस्तु. पुन्हा भेटूया पुढील भागात. नमस्कार.